लगेच मला कळवा. गोखले साहेब नमस्कार. अरे अरे, याची काही आवश्यकता नाही. गोखले साहेब, आम्हाला समजलं की तुम्ही इथून जात आहात, तर आम्ही विचार केला की तुम्हाला भेटून धन्यवाद बोलावा. जे तुम्ही आम्हा गिरमिट्या मजुरांसाठी केलंय ना, तुम्ही आमच्या आणि आमच्या कुटुंबाचं जीवन नरक होण्यापासून वाचवलं. ज्या प्रथेला तुम्ही रोखण्याचं काम सुरू केलेलं आहे ना, त्यासाठी धन्यवाद. तुमचेही खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हा सर्व लोकांचे खूप खूप अभिनंदन की तुम्हा लोकांना बरोबर आणि चूक याची ओळख पटली. म्हणून तुम्ही लोक गिरमिटिया मजूर बनून जाण्यापासून थांबलात. बस मला तर फक्त असं वाटतं की आपल्या देशातील कानाकोपऱ्यातून गिरमिटिया मजूर बनण्याची जी प्रथा आहे ती कायद्यानुसार ही कायम स्वरूपात नष्ट व्हावी. गोखले साहेबांचा विजय असो. 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 चला, शेवटी तो दिवस आलाच. पण तुम्ही सर्वजण तिथे जाऊन आम्हाला विसरणार तर नाही ना? नाही. अरे ह्या चाळीत एक मिनिट तुम्हीच तर आहात जे आमची मदत करता, आमच्याबद्दल विचार करता. मग तुम्हाला तर लक्षात ठेवणारच ना. बघितलं, माणसाने असंच असलं पाहिजे. सतत काय ना काही असं केलं पाहिजे ज्याने तो लक्षात राहील आणि लोक त्याच्याबद्दल म्हणतील की मदतीच्या वेळी तो उपयोगी पडला होता. अशीच हाय माझी नणंद जिजाबाई. पण तुमचा लाडका भीम तर असा नाही. सगुणाबाई, शांत रहा. तुम्हाला बघून आणि तुमचे बोलणे ऐकून असं वाटतंय की तुमच्या पापाचे घडे भरले आहेत. जर असंच असतं तर तुमच्या पापाचे घडे कधीच भरून फुटले असते. खूप दिवसांपासून पाप करत आहात. नरोत्तम, हे तर खूप चांगलं झालं की सुनावणी वकील आणि जज मध्येच आहे. नाहीतर इथं काही लोक अशीही आहेत ज्यांनी जज साहेबांना समोर बसून त्यांनाच सल्ले वगैरे दिले असते की त्यांनी कशा प्रकारे योग्य निर्णय द्यायचा आहे. प्रचंड देवजी, इतके मोठे असून देखील भीमरावला प्रत्येक गोष्टीला ऐकवणे, प्रत्येक गोष्टीला त्रास देणे योग्य नाहीये. गुरुजी, ते अचानकपणे एक म्हण सांगितली होती तुम्ही वर्गामध्ये. ना इकडचा ना तिकडचा. आठवण आली? प्रचंड देवजी, यांना तर ओळखताच तुम्ही. हे आपल्या कॉलेजमध्ये शिक्षक आहेत. आधी आपल्याच बाजूने होते, आता भीमच्या बाजूने आहेत. माहित नाही अचानकपणे हृदयाचे परिवर्तन झाले का मानसिक स्थितीमध्ये परिवर्तन. आता यांना वाटू लागले आहे की भीम जास्त कुवतीचा आहे. हो का? ठीक आहे. यांचा हा भ्रमही लवकरच तुटेल. एकदा का या कोर्टाचा निर्णय आला तर यांना हे लक्षात येईल की भीमराव जास्त पात्र आहे की तू जास्त पात्र आहेस. नक्कीच बघा, विजय नेहमी सत्याचाच होतो आणि यावेळी सत्य आमच्या बाजूने आहे. या बाबा, इथे ठेवूया.
हे काय आहे रमा? हे सर्व का आणलं आहे? आता कोर्टाचा निर्णय थोड्याच वेळात येणार आहे. जर तुम्ही आज परदेशासाठी निघालात तर ही फुलं उधळून मी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देईन. आणि जर माझे पती ही लढाई जिंकले तर त्यांच्यावर फुलं उधळून त्यांचा सन्मान करीन. हे नवरा बायको कधी सुधारणार नाहीत. कमवणार तर एक कवडी नाही, पण बरबाद करण्याचे 1000 उपाय आहे त्यांच्याकडं. जिजाबाई, थोडं शांत राहा. चांगलंय रमा. जी गोष्ट आम्ही तर राहून पाहिली नाही ती आता जाता जाता बघणार. ही केस भीम हारणार आणि तू भीमासमोर आमच्यावर फुलं उधळणार. तेव्हा ही हार पण भीमासाठी खूप मोठी असेल. त्यानंतर आम्ही ताट मांडणं भीमासमोरून निघणार. हितेश भाऊ, इतके उतावळे का होत आहे? अजून या गोष्टीचा निर्णय होणार बाकी आहे. बघूया काय निर्णय येतोय ते. बाबा तुम्ही तर शिकलेला आहेत ना. आता बी तुम्हाला असं वाटतंय की हा निर्णय आमच्या विरोधात जाईल? बाळा, मी फक्त शिकलेला नाहीये, तर जीवनाचा अनुभव पण आहे. यासाठी माहित आहे, ज्या गोष्टीत खूप सारे पात्र असतात ना, त्या गोष्टीचा शेवट अपेक्षेपेक्षा थोडा वेगळा असतो. आणि या परदेशीवाल्या गोष्टीत खूप सारे पात्र आहेत. बघूया इतकी पात्र काय करतात. अरे जोखू, कुठे चाललास? अरे शांतपणे इथंच उभा राहा. अरे येतो जरा घरात जाऊन. आता म्हणजे काय पाणी बिनी बी प्यायचं नाही? हा, पी जा. बाईपासून दूर व्हा. त्या बाईला आजार झालाय. अरे मग हिला जहाजातून समुद्रात फेकून द्यावं लागेल. आमचे बाबा आजपासून 17 वर्षांपूर्वी परदेशी मजूर बनायला गेले होते आणि शेवटी त्यांना आजाराच्या नावाखाली समुद्रात फेकलं गेलं होतं. काम चुकार. चला काम करा. चला काम करा. साहेब, तुम्ही सगळे लोक किरमिट्या मजूर बनून तिथं जाणार आहात. तुम्हाला असं वाटत असत तुम्ही तिथं जाऊन खूप पैसा कमावणार आहात, तर तसं नाहीये. मी खूप भोगून आलोय तिथून. नाही, आम्हाला नाही जायचं तिकडं. मला नाही जाणार. मरून जाऊ आम्ही तिकडं. नाही, आम्ही नाही जाणार तिकडं. जोखू, पुलिया, काय झालं? का रडतायस? पुलिया, मला नाही जात तिकडे विदेशात. पुलिया, माझी इच्छा नाही की मी विदेशात जाऊन तुला गमावे. जर का म्या तिथून परतच आलो नाही तर पुलिया, मी ना इथंच टिकाव. पुलिया, अजून निर्णय नाही आलाय. खूप काळजी वाटते मला. पण आता आपण वाट बघण्याऐवजी करू तरी काय शकतो? सर, काय निर्णय दिला कोर्टाने? सांगा ना सर. भीमराव, आपण केस हरलोय. न्यायाधीशांचं म्हणणं आहे, जर हे बेकायदेशीर नाहीये तर मग हे कसं थांबवू शकतो? वाह,
मग कायदा पुत्र ऐकलं का? केस हरलास. लक्षात आलं की काय बेकायदा आहे आणि काय कायदेशीर? नरोत्तम, बघ याला काळजीपूर्वक. असाच होतो सूर्य अस्त. बरोबर बोललात प्रचंड देवजी. आणि हा सूर्योदय आम्ही तुला दाखवतो भीमराव. भीमराव, तू चल चाळीत. आज तुझ्या समोर तुझ्या कुटुंबियांना, चाळवाल्यांना परदेशी मजूर बनवून घेऊन जाईन. बघ. निघूया. हा, असे कसे होऊ शकते? गुरुजी, चला. पर नाही, मला जावं लागल. नाहीतर समजे म्हणतील की मी त्या भीमरावा समोर हारलो. त्याचं म्हणणं मी ऐकलं आणि म्या त्या भीमच्या समोर लहान किंवा कमजोर नाही पडू शकत. अरे जोखू जोखू, तू भीमराव समोर स्वतःला लहान पडायला नको, कमजोर पडायला नको, म्हणून आपल्या जिद्दीने तू परदेशी मजूर बनायला तयार झालास. हीच गोष्ट आहे ना? खर तर हे आहे की मला हे बरोबर नाही वाटत आहे. अरे मी फक्त यासाठी परदेशी मजूर बनायला तयार झाले की मी तुझ्या सोबत राहू शकेन. की तू जर मला सोडून परदेशात निघून गेलास तर तुझ्या मागे एकटी पडणार. एक वेळ मला सोडून गेला होतास ना, तुझ्याशिवाय जगणं खूप मुश्किल होऊन जातं जोखू. तर चांगलं हेच होणार आहे फुल्या की या भीमरावनं ही केस जिंकावं. आणि जर का आपल्या नशिबाने आपली साथ दिली ना, तर आपण स्वतःहूनच तिकडे जाणार नाही. आणि मग त्या भीमरावच्या समोर आम्हाला लहान बनायचं बी कारण नसणार. अरे जोखू, खाली ये, निर्णय आलाय. चल बघूया काय निर्णय आलाय कोर्टाचा. चल ये. बर. रडू नगस. चल ये. निर्णय आपल्या बाजूने आलाय. आता आपल्याला जाण्यापासून कोण नाही रोखू शकत. उचित बोललास हितेश. काय आहे, सत्य प्रताडित होऊ शकते, पराजित नाही. सरते शेवटी आम्हीच जिंकलो. चला, उचला सामान आणि चला इथून. नरोत्तम जोशीजी, निर्णय तर ऐका. हा पुरा कोर्टाने काय निर्णय दिला आहे? आपण केस हारलो बाबा. आजच कोणतरी समजवत होत की पापाचे घडे हळूहळू भरत्या. आज तर भीमच्या हरण्यान सुरुवात झाली. माहित नाही किती वर्षांपासून वाट पाहत होते की कधी हा भीम हारल. आणि आज हारला. अरे उभे का, आज सामान घेऊन ये. चला लवकर, चला. नाही, आम्ही नाही येणार.
आणि मलाही नाही जायचंय. माफ करा आम्हाला, आम्ही नाही जाऊ शकत. ए जे लोक बाकी आहेत त्यांना मी हात जोडून विनंती करतो, तुम्ही थोडा विचार करा. आम्ही तुम्हाला जे नाटक दाखवून जी गोष्ट समजावण्याचा प्रयत्न केला तो समजण्याचा प्रयत्न करा. हा, हे बघा, मी बी हात जोडते. तुम्ही सगळेजण एकदा डोळे बंद करून विचार करा की जर तुम्ही तिथे गेला तर तुमच्या सोबत काय काय होईल. काय काय लावलंय काय तुम्ही दोघा पती पत्नींनी? कधी नाटक करता? आता काय जादूचा कार्यक्रम करायचा आहे? मूर्ख. हे बघा, तुम्ही लोक हा नका विचार करू की माझे पती भीमराव आंबेडकर तुम्हाला काय म्हणाले. आणि नाही, ही समस्या कोणाची हारण्या जिंकण्याची आहे. जर तुम्ही सगळेजण इथं राहिलात तेव्हाच तर वाद होतील, भांडणं होतील. तुम्ही लोक भीमच्या प्रत्येक गोष्टीला थांबवाल आणि जर तुम्ही इथे राहणारच नाही तर ना वाद होतील, ना भांडणं होतील, ना काही थांबवणं होईल. हे बघा, मी तुम्हा सर्वांना विनंती करतोय, फक्त एकदा डोळे बंद करा. पण डोळे का बंद करायचे आम्ही समध्यांनी? आता डोळे उघडून विचार केला तेव्हा समजलं की विदेशात जाणं गरजेचं आहे. आई, नाही जायचं मला इथून. ते खूप काम करून घेतात, खूप मारतात. आई, मला घेऊन चाले. कसे घेऊन जाऊ बाळा? 4 वेळा प्रयत्न केले आहे पण नाही होऊ शकले. काही करून मला घेऊन चल, नाही तर मी मरून जाईन. आई, दीपक, मला मुंबईला जायचंय. नाही, काय नाही होणार दीपक तुला. आपण येतच राहू, आपण येतच कोरडं आणि वाळलेलं खाऊया. पण या चाळीशिवाय परदेशात नाही जायचं. आई, आपण नाही जायचं. आपण नाही जायचं. मग मी पण नाही जाणार. हो, आम्हाला नाही जायचं. आम्हाला नाही जायचं. कोणी येऊ अगर ना येऊ, आम्ही तर नक्की येणार. काय हितेश भाऊ, चला तुम्ही. मी नाही जाणार. सर्वांना वाटतं की तिथे जाऊन आपण मरू शकतो, तर मी पण मरू शकतो. मी नाही जाणार. आमच्या नशिबात विदेश जायचं लिहिलेलंच नाही. इकडचा ना तिकडचा. खूप झाले, खूप झाले. काही जास्तच फायदा घेत आहेत हे लोक आपल्या सरळ स्वभावाचा प्रचंड देवजी. पण आता काय नाही, आता खूप झाले. आता यांची मनमानी नाही चालणार. अग्रीमेंटवर अंगठा लावला आहे प्रत्येक व्यक्तीने, समजला? मग स्वेच्छेने यायचे असेल तर या, नाहीतर फरफटत घेऊन जाणार तुम्हा सर्वांना.